रोहिणी खडसेंनी शरद पवारांची भेट घेतली आहे। दरम्यान प्रांजल खेवलकर यांच्या प्रकरणाची त्यांनी शरद पवारांना माहिती दिली। पुण्यातील पार्टी प्रकरणानंतर रोहिणी खडसे यांनी शरद पवारांची भेट घेतली। रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। तर आपण पाहतोय पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकर यांना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये शरद पवारांना त्यांनी संपूर्ण माहिती दिल्याची प्रतिक्रिया यावेळी रोहिणी खडसेंनी दिली आहे। रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। पुण्यातल्या पार्टी प्रकरणी ड्रग्स पार्टी प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती आणि त्या पार्श्वभूमीवर सध्या न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। दरम्यान जामिनासाठी काल प्रांजल खेवलकरांच्या वकिलांनी अर्जही केलाय। या प्रकरणामध्ये आता शरद पवारांची भेट रोहिणी खडसेंनी घेतलेली आहे। रोहिणी खडसेंनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती शरद पवारांना दिली। मी तुम्हाला सगळं सांगितलंय की आता हा विषय न्यायप्रविष्ट आहे। या संदर्भामध्ये जे काय मला माझी बाजू मांडायची असेल ती मी योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रेस घेऊन मांडेल। नाही, मी अजून कोणासोबतही या बाबतीमध्ये बोललेले नाहीये। असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय। करू द्यात ना, मग काय झालं। योग्य वेळी प्रत्येकाला उत्तर देणार आहे। ते येऊन भेटून गेले। पाळत ठेवणं त्यांनी असं सांगितलंय की पाळत ठेवणं हा आमचे हेतू नव्हता। ठीक आहे, त्यांनी त्यांच्या वतीने आम्हाला भेट घेऊन ते सांगितलंय, झालं। आज एकतर मी माझ्या पक्ष संघटनेतल्या काही महत्त्वाच्या विषयांवरती काही नियुक्त्यांच्या विषयासंदर्भात साहेबांची भेट घेतली। तर अधिवेशन चालू आहे, त्याच्यामुळे माझी चर्चा साहेबांसोबत राहिलेली होती, त्यामुळे साहेबांना पक्ष संघटनेसाठी भेटायला आलेले।